हे काय नवीन सिस्टम आलंय आमच्या कॉलेजमध्ये. हॅलो रे नाही वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आपल्याला आज जायचं होतं कॉलेजला आणि मी कॉलेजला जाण्यासाठी रेडी झाले. फक्त बस टिकली लावायची राहिली होती. सांगा ना कशी दिसते, मी कमेंट मध्ये सांगा शामडे. आमच्या पप्पाला म्हणलं पप्पा गाडीवर मला बस स्टॉपवर सोडता का. पप्पा म्हणले बाई पायाने जा, तू सकाळी सकाळी एक्सरसाइज होती तुझी. पप्पा क्या की कोई बोल सकता है क्या. आय डोंट नो की पप्पा आता किती दिवस मला एक्सरसाइज करायला होते. असं बोलून बस स्टॉपवर गेले आणि आल्या आल्या असं बस भेटली असं कधी झालंच नाही जिंदगीमध्ये. आणि आज पण बस नव्हती. थोड्याच वेळानं बसचं पण आगमन झालं. काही जणांना जागा भेटली नाही, माझ्यासारख्याला तर भेटते जागा, कोणी पण जागा देते आपलं थोबड बघून. कॉलेजला जाऊच लागली होती तेवढ्यात माझ्या फ्रेंडचा फोन आलता. तिला हॉस्टेलवरून पिक करायचं होतं. दिस इज अ छोटू. किती दिवसानंतर व्लॉग मध्ये आले आहे ना. हिला घेतलं आणि निघलो कॉलेजला. आणि लिटरली भाई आमचे होश उडाले एकदम. कलरिंग वगैरे सगळं केलं. यावरून पण आमचे डेस्क पण थोडे बहुत चेंज झाले. ते कलरिंग बी दिली आमच्या क्लासला. आणि काही छोट्या मोठ्या चेंजेस होत्या जे की चेंज करायला पाहिजे होते ते आता केलंय ड्यू टू नॅक कमिटी. एवढं होऊ नये की कॉलेजच्या प्रिन्सिपल पर्यंत माझा ब्लॉग जाऊन. आणि थोडं पुढे गेले की आम्हाला एक असा इंटरफेस भेटला. एवढी मोठी स्क्रीन होती, ते पण मोबाईल सारखी. तिथं बघायला जावंच म्हणलं काय आहे तर, बट तिथं खूप गर्दी होती. त्याच्यामुळे मी माझ्या क्लासमध्ये निघून आले. ब्लॉग तर खूप मोठा व्हायला राहा, 1.5 मिनिटाच्या वर व्हायला आणि इंस्टाग्रामवर एवढं काय अपलोड करू शकत नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नेक्स्ट ब्लॉग मध्ये पार्ट 2 साठी फॉलो करून घ्या.